तर हे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकेत आहे यूट्यूब चॅनलला. तर आज पण मॅडम आपल्या सोबत आहे आणि कदाचित मॅडमांना वेळ कमी असतो, मग कदाचित ते प्रयत्न करतायत आपल्यासोबत रिव्ह्यू मध्ये असण्याचा. तर कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की राकेश जो आहे खूप नाराज होता आणि त्याचं चालू होतं जे आहे मला इथं नाही राहायचं, मला घरी जायचंय. तर त्याच्यामध्ये सागर राकेशकडे जातो त्याला समजवायला की अरे तू वेडा आहेस का, एवढं टेन्शन कशाला घेतो, ठीक आहे ते चुकले होते. तर हे लोक आपल्याला जे आहे शिकवतील का? म्हणजे आता दोघी सिनियर लोक आहेत तर फरक पडतो इंडस्ट्रीमध्ये सिनियर असणं मोठी गोष्ट आहे ना. आणि मग त्याला लागलं ना राकेश दादाला, हिने बोलायला नाही पाहिजे होतं ना असं. सागर दादा पण ते बोलले नाही ना कोणी त्याच्या साईडने, त्याचा मुद्दा कोणी उचलला नाही ना. नाही बोलले नंतर आता बोलतील ना. हा आता बोलतील, मग तेच आता सांगतोय. मग या एपिसोड मध्ये आपल्याला दिसलं सागर दादा जातोय त्याच्याकडे गार्डन एरियामध्ये आणि त्यानंतर दिव्या जाते. इथं दिव्या जे आहे खूप हुशार वाटली आपल्याला की ती खूप म्हणजे खरंच सख्या भावासारखं त्याला समजवत होती की दादा तू म्हणजे तुझी काही चुकी नाहीये, असं एकदम व्यवस्थित समजत होते. तर ते आपल्याला बघायला खूप मजा आली. त्यानंतर जे आहे आपण बघितलं की सागर जे आहे एका साईडला जातो, तिकडून निघून गेल्यावर दिव्या आल्यानंतर, आणि सागर रुचिता आणि अनुश्री ज्या 2-3 मुली असतात त्यांच्यावर खूप ओरडतो. काय ओरडतो बरं सांग मला? अनुश्री, रुचिता असते, हा त्यांना म्हणजे त्यांना समजत होतो एका याच्यामध्ये की मला आता भीती वाटायला लागली तुमच्याशी बोलताना पण की तुम्ही माझ्याबद्दल पण काय विचार. हा मग त्याचं तेच म्हणणं होतं की अरे आम्ही तुम्हाला लहान बहिणीसारखे मानतो आणि तुम्ही म्हणजे एवढं मोठी गोष्ट बोलताय की मला बळजबरी मुलीला हात लावले, असं ते खूप मोठं ॲलिगेशन लावलेलं आहे. ते खरंच खूप चुकीचं होतं आणि आता आपल्याला माहिती भाऊच्या धक्क्यावर काय होणार आहे या गोष्टीबद्दल. त्यानंतर रुचिता म्हणते सगळे मलाच बोलतील आणि रुचिता बोलता बोलता हे पण बोलते पण मी माझ्या वाक्यावर ठाम राहील की मी ते बोललेली नव्हती, माझं इंटेन्शन ते नव्हतं, पण मी माझ्या याच्यावर ठाम राहील. मला रितेश भाऊ पण बोलले तरी मी ठाम राहील. काय बोलली होती लक्षात ठेवा या शब्दाकडे, मला रितेश भाऊ बोलले तरी मी ठाम राहील, मला बिग बॉस बोलले तरी मी ठाम राहील, पूर्ण महाराष्ट्र माझ्या अगेन्स्ट राहिला तरी मी ठाम राहील, मुद्द्यावर ठाम राहील. ठाम राहा रुचिता, बिलकुल टसके मस्त होऊ नको रुचिता. त्यानंतर जे आहे ते बसलेले असतात आणि त्यांचा जो टीम लीडर आहे तो अकबर, तो तिथं बसलेला असतो. बिरबल तो तिथं बसलेला असतो आणि अनुश्री विचारते की मी जाऊ का त्याच्याशी बोलायला. तिला थोडस मनातून वाईट वाटतं की मी जाऊ का बोलायला. तर विशाल तिला म्हणतो नाही तू आता नको जाऊ तिथं, तू आता जर तिथं गेली तर तू चुकीची दिसशील आणि तो चांगला दिसेल. म्हणजे याचा गेम प्लॅन किती जबरदस्त आहे, याच्या मनामध्ये त्या राकेश बद्दल घृणा आहे. हा जबरदस्त. अरे जळतो हा मेला माझ्या राकेश दादावर. जबरदस्त गेम बघायला. आम्ही त्याला बिरबल म्हणून एवढं बघितलंय, पण तो काय बिरबल सारखा चतुर निघाला नाही. चंट आहे तो, चंट. नाही तो खरंच बिरबल सारखा चतुर आहे आणि त्याचा गेम चतुराईने खेळतोय. तू एक गोष्ट बघ, म्हणजे तुम्ही पण ऑब्झर्व करा ही गोष्ट की त्यांनी त्याच्या टोळीमध्ये असे मेंबर घेतलेले आहेत म्हणजे तो लवकर मॅनिप्युलेट करू शकतो. त्याला माहिती आहे अनुश्री बालिश आहे, रुचिता तर जे सांगितलं ती त्याच्यात घेऊन जाते. प्लस सगळ्यात महत्वाचा मेंबर त्याच्या टोळीमध्ये त्यांनी घेतलेला आहे रोशन. त्याला माहिती पूर्ण महाराष्ट्र रोशनला सपोर्ट करेल आणि त्याच्यामुळे त्यांची टोळी जी आहे बाहेर पॉझिटिव्ह दिसेल. तर म्हणजे जबरदस्त. पण असं काही होणार नाही. रोशन दादा एक दिवस त्याचा गेम चेंज करणार आहे, यांच्या येड्या चाळ्यांमधून बाहेर निघणार आहे. ते बघूया आपण, नक्कीच बघूया. आणि त्यानंतर रोशन दादा आपल्याला दिसतो राधाला बोलताना की ही अनुश्रीनी थोडं जास्तच करून टाकलं. ती गोष्ट दुसरीकडे जे आहे चेंज केली तो मुद्दा. आणि रोशन अनुश्रीला म्हणतो, याला रुचिताला म्हणतो की आपल्याला माहिती आहे, म्हणजे तुला पण माहिती आहे की तो माणूस तसा नाहीये, रोशन बोलतो. आणि ते बघून पण आपल्याला खूप भारी वाटतं. त्यानंतर बिग बॉस अनाऊन्स करता की कॅप्टन्सीचा टास्क आहे
तर सगळ्यांना जे आहे गार्डन एरियामध्ये बोलवतात. तर तुला हा टास्क आठवत असेल, आपण सोबतच बघितला. येस. जे आहे चिमणी आणि कावळ्याचा जो टास्क होता, तर शेणाचं घर मेणाचं घर मला. शेणाचं घर मेणाचं घर. तर बिग बॉस पहिले त्यांच्या आवाजात म्हटले, असं म्हणतात की कावळा ओरडला की पाहुणा येतो. हे दार पाहून आपल्या सगळ्यांना लहानपणाची आठवण आलीच असेल. चिवताई चिवताई दार दार उघड, उघड. थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते. तर पहिले जे होतं मेणाचं दार होतं आणि दुसरीकडे जे होतं शेणाचं दार होतं. हा कॅप्टन्सीचा टास्क होता. यामध्ये जे आहे ज्याला मेणाचं दार भेटेल त्याला कॅप्टन्सी ची जे आहे दावेदारी भेटेल. भेटणार होतं. त्याच्यामध्ये चाव्या ठेवलेल्या होत्या. त्या त्याच्यामध्ये चाव्या एक चाव्या चार दिल्या का 5 चाव्या होत्या. त्यानंतर जे आहे आपण बघितलं पॉवर की पण भेटेल आणि ज्याला शेणाच्या दारात जो गेला त्याला पूर्ण ट्रबल, त्यानंतर जे आहे उमेदवारीमधून रद्द केलं जाईल. जाईल. त्याच्या अंगावर शेण पण पडेल. हा. तर पहिली कावळ्यांची जोडी जी बोलवली होती ती बोलवली होती दिव्या, दीपाली आणि विशालची. तर आता कंटेस्टंट असे होते दिव्या, दीपाली आणि विशाल. दीपाली आणि दिव्या ही इकडच्या टीमची, विशाल एकटा विशाल एकटा तिकडच्या टीमचा. आता इथं निर्णय होता जे उरलेले चिमणे आहेत म्हणजे जे उरलेले घराचे सदस्य आहेत त्यांनी बहुमताने ठरवायचं की कॅप्टन्सीसाठी कोण योग्य नाही. तर म्हणजे गेस करा, सगळ्यांनी मिळून बहुमताने जे मॅक्झिमम मत पडले ते दिव्याला त्यांनी पहिले बाद केलं कॅप्टन्सी आता मध्ये. याच्यामध्ये यांनी कसं खेळायला पाहिजे होतं, यांची मेजॉरिटी जास्त होती बरोबर राकेशच्या टीमची फॉर बरोबर. एक्झाम्पल. यांनी कसं खेळायला पाहिजे होतं, विशालला काढायला पाहिजे होतं आणि विशाल नंतर त्यांनी दोघांपैकी एक ठरवायला पाहिजे होतं, एक तर दीपाली एक तर दिव्या. कारण तिघांपैकी एकच उमेदवार कोणीतरी राहणार होता. बरोबर, त्यांनी ठरवायचं होतं. तर सगळ्यात पहिले बहुमताने आणि लिटरली त्यामध्ये करण आणि प्राजक्तानी पण बहुमत दिलं होतं दिव्याला की दिव्याला काढलं आणि दिव्यावर शेण टाकलं गेलं. त्यानंतर जे आहे काही कृत्रिम शेण होतं. हो, पण मग ते तिच्यावर शेण टाकलं ना त्याच्यामुळे ती फ्रस्ट्रेट झाली, चिडली. खूप चिडली ती तिला आणि माझ्याच लोकांनी मला असा धोका दिला. मग तिने खंजीर खोपला दीपाली मध्ये आणि तिने दीपालीला केलं बाद. मग तिने दीपालीवर पण शेण टाकलं आणि इथं कॅप्टन्सीचा एक पहिला दावेदार भेटला आपल्याला, जो होता विशाल. त्यानंतर दुसऱ्या शेणाच्या म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये जे आहे आले सागर, रोशन आणि अनुश्री. आता याच्यामध्ये सागर फक्त वेगळा होता, पण सागर सगळ्यांमध्ये राहतो. सागरचा गेम प्लॅन एक वेगळाच आहे. सागर टोळीमध्ये पण राहतो, सागर इकडच्या ग्रुप मध्ये पण राहतो. मेंटेन केलेले. तर आता बट ऑब्वियस सगळ्यांचं बहुमत आलं आणि अनुश्रीवर शेण टाकलं गेलं आणि तिला बाद करण्यात आलं. त्यानंतर जे आहे अनुश्रीनी काय करावं, अनुश्रीला माहिती होतं की आता आपल्या टोळीमधला आहे, तर बट ऑब्वियस तो निर्णय होता की तिने सागरला त्याच्यामधून काढला आणि त्याच्यावर पण शेण टाकलं गेलं. तर दुसरा आपल्याला भेटला रोशन, जो दावेदार होता तो. त्यानंतर जे आहे म्हणजे हे बघा याच्यात कसं झालं की पहिल्या टास्क म्हणजे पहिली जी जोडी आली होती त्याच्यामध्ये कसं झालं, 2 जणांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ झाला. त्यात दुसरी नॉर्मल होती, रोशन दादा आला. तिसरी जोडी आली तन्वी, आयुष आणि रुचिता. तर तन्वी, आयुष आणि रुचिता आली आणि सेम दिव्या सोबत जो गोष्ट झाली सेम रुचिता सोबत ती गोष्ट झाली. तर तन्वी, आयुष आणि रुचितामध्ये सगळ्यात पहिले शेण टाकलं गेलं रुचितावर आणि मग रुचिताने असं पण रुचिताचं आणि तन्वीचं जमत नाही, सेम झालं. 2 जणांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. आणि तन्वीला पण यांनी सर्वांनी बाद करून तिच्यावर शेण टाकलं असतं तर तन्वीने रुचिताचं नाव घेतलं. सेम तेच झालं असतं, आपल्याला माहिती. तर सेम झालं, रुचिताने तन्वीला बाद केलं आणि इथं तिसरा जो दावेदार झाला तो आयुष. मग त्यानंतर पुढची जोडी बोलवली बिग बॉसनी, प्रभू, सोनाली आणि राधा. तर प्रभू, सोनाली आणि राधामध्ये सगळ्यांनी बहुमत देऊन पहिले तर राधावर शेण टाकलं आणि राधाने सोनालीचं नाव घेतलं. आता इथं गेम असं झाला की सोनाली म्हणते मी बाद आहे ठीक आहे, पण मी माझ्या अंगावर शेण पाडून नाही घेणार. तिचा वेगळाच ॲटिट्यूड.
की मी कपडे बदलून येते. हा, मी कपडे बदलून येते. मग बिग बॉस जे आहे बिग बॉस काहीतरी म्हटले हा की मी टावेल देतो. आता मला सांगा की हे टावेल का देता बिग बॉस, तुम्ही मला सांगा बरं. म्हणजे काय कोणत्या प्रकारचं फेवरेटिझम आहे तुमचं, कशासाठी टावेल द्यायचं तिचा आहे? जो ड्रेस होता ना तो ग्रीन कलरचा होता. अरे हो, मग ते पण बाकी शेणामुळे किंवा त्याच्यामुळे त्या कलर लागला असता पण वगैरे वगैरे. आपल्याला माहिती आहे something असं टास्क काहीतरी. आहे ते फालतू. सगळे कपडे घालतात आहे, तर एवढं फेवरेटिझम कशासाठी? त्यानंतर मग बिग बॉसने परत एकदा सांगून पाहिलं तिला, पण ती म्हटली नाही बिग बॉस मी शेण नाही टाकून घेणार. आणि बिग बॉसने तिला थेट नॉमिनेट केले. तर बिग बॉस त्याच्यानंतर बोलले, चिडले बिग बॉस. चिडले की बघा तुमचा हा निर्णय फिक्स आहे का, नाहीतर तुम्ही डिरेक्टली एलिमिनेशन साठी नॉमिनेट होणार आहे. तर ती बोलली, खूप कॅज्युअली बोलली की मी ती फक्त इथे पिकनिकला आलेली आहे, तिच्यामुळे एक चांगला कंटेस्टंट बिग बॉस मध्ये राहू शकत होता, जसं की महेश मोठे सारखे कस्टमर आपलं चांगला प्लेअर तिथे राहू शकत होता यार. या सोनालीमुळे एका प्लेअरची जागा गेलेली. तर असं झालं. आणि पण तुला एक गोष्ट Old कळाली का, furniture. तुला एक गोष्ट कळाली का की सोनाली किती इझिली बोलली की मला ठीक आहे मी चालेल नॉमिनेशन मध्ये. म्हणजे ती एवढा कॉन्फिडन्सली बोलली की जसं तिला बिग बॉसने सांगितलंच आहे की तू एवढा हप्त्यापर्यंत तुला आम्ही काढणार नाहीये का काय. तू विचार कर. मला तर असंच वाटतं, बाकी माझा जेवढा अनुभव आहे बिग बिग बॉसचा. बॉस थोडी असं ते स्वतःहून करते बिग बॉस. तर त्यानंतर नेक्स्ट जोडी बोलवली जी आहे राकेश, ओमकार आणि सचिन. तर या चौथ्या याच्यामध्ये आपल्याला जे आहे कंटेस्टंट भेटला होता तो होता प्रभू. प्रभू दावेदारीसाठी होता. त्यानंतर नेक्स्ट जोडी जी होती राकेश, ओमकार आणि सचिन, तो ओमकारवर शेण पाडलं. ते तर सगळ्यांना माहितीच आहे की तो किती दिसलाय आपल्याला. पहिले तर आयुष वाटत होता की आयुष म्हणजे नाहीच आहे, आता तो एक्झिस्टच नाही करत आहे घरामध्ये. आणि तन्वीनी जो आयुषला म्हणजे जे हात दिलाय, वळण दिले ती आणि आणि त्यानंतर जो आयुष दिसलाय म्हणजे जबरदस्त. आणि ओमकार पूर्ण शांत झाला. तर ओमकारवर शेण पाडलं. त्यानंतर ओमकारने घेतलं सचिन दादाचं नाव. तर सचिन दादानी खूप हसी मजाक मध्ये शेण पाडून घेतलं, एकदम बिंदास अंदाज मध्ये. माणूस येतो. त्यानंतर मग या राऊंड मधून पण राकेश जे आहे आपल्याला दावेदारीसाठी आला. त्यानंतर हे सगळे राऊंड झाले. आपल्याला जे आहे 6 जे कॅप्टन्सीचे दावेदार होते ते भेटले. त्यानंतर राकेश जे आहे दिव्याला समजवत होता, कारण दिव्या आपल्याला माहिती टास्क मध्ये खूप चिडलेली होती आणि सगळ्यांना बोलत होती की मी प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत उभी राहिली आणि हा कुठल्याही प्रकारचा ग्रुप नाहीये, कारण माझ्याच ग्रुपचे लोक माझ्या विरोधात होते, त्यांनी माझ्यावर शेण टाकलं. आणि ही पण गोष्ट म्हणजे मला ही कन्सेप्ट खूप चुकीची वाटते की त्यांनी दिव्याला कशामुळे काढलं की ही एक्सपिरियन्स नाहीये. अरे भाई कॅप्टन्सी गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही. अरे मग एक्सपिरियन्स घेऊन थोडे बिग बॉस मध्ये येणार आहे. बिग बॉस मध्ये एकदाच येतं माणूस, एक्सपिरियन्स घेऊन कसं काय येतील येड्यानो. खेळू द्या ना, एवढी चांगली पोरगी, हुशार पोरगी आहे ती. त्यानंतर राकेश मग एका साईडला दिव्याला खूप छानपणे समजत होता की बॉन्ड पण चांगला आहे की तू दीपालीला नॉमिनेट नको करायला पाहिजे होतं. ठीक आहे तिने केलेली होती चुकी, पण तू तुझा जो आहे तो म्हणजे हुशारपणा दाखवायला पाहिजे होता. आणि त्यानंतर जे आहे फ्रस्ट्रेशन मध्ये नाही काही गोष्टी फ्रस्ट्रेशन मध्ये. आणि ते नंतर तिला पण कळालं, ती पण दीपालीला सॉरी बोलायला गेली. तिने त्या दीपालीला खूप मनवलं वगैरे. पण मग मी दीपाली मॅम कशा आहेत की थोड्या नखरेल वगैरे असं. त्यानंतर जे आहे सगळे झोपले, हीच कलकल चालू होते. सकाळी उठल्यानंतर गाणं वाजलं, सगळे खूप आनंदात उठले. आणि आपला करण भाऊ तेच हाफ चड्डी आणि डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उडी. तर तो म्हणजे आपण म्हणतो ना सकाळी उठल्यावर पहिले स्विमिंग पूल. पण भाई छान वाटतं ते बघायला, पण छान वाटतं. त्यानंतर जे आहे नेक्स्ट डे मॉर्निंगचा जो सॉन्ग झाला, त्यानंतर सगळे बसले होते. राधा आणि अनुश्री बोलत होत्या. ही गोष्ट तुम्ही नीट ऐका, थांबून स्लो मोशन मध्ये हे ऐका. मला पण ऐकायची. तर
राधा अनुश्रीला म्हणते माझा बॉयफ्रेंड आहे बाहेर, म्हणजे माझा आहे बाहेर. कशी? हा, माझा आहे बाहेर. आणि तो जो आहे ना तो म्हणजे खूप सेन्सिटिव्ह आहे आणि तो माझ्याशिवाय अजिबात राहत नाही. आम्ही बापरे. लिव्हिंग मध्ये राहतो. आता कसा राहत असेल तो राधा? हा, आणि राधा तू आज म्हणते जा जल्दी. म्हणजे असं कोणी माझ्यासोबत फोटो पण काढायला आला ना तर माझा एक हात पकडून ठेवतो तो, आणि मग मला फोटो काढावा लागतो. आणि असं अशी बघून राहते. हा, मी अशी बघून नाही राहते. पण. आणि आणि अजून काय बोलली ती की हा, असं जर कोणी मला काही बोललं ना तर तो तर भाई फोडून टाकेल, फोडूनच तो. टाकेल. बापो, म्हणजे मी म्हणतो राधा ताई, राधा ताई, आणि म्हणते आम्ही लिव्हिंग मध्ये राहतो. जबरदस्त जबरदस्त. काय लोक म्हणजे लिव्हिंग बिविंग किती जबरदस्त याच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर विशाल जो आपल्याला दिसतो तो डॅन्यू प्रॉपर्टीमध्ये झोपलेला असतो आणि खूप वेळ त्याच्यावर जे आहे कॅमेरा चालतो. आणि मग कोंबडा जे आहे कोंबड्याचा आवाज येतो विशाल उठवण्यासाठी, पण तरी तो उठत नाही. त्यानंतर आपण नवीनच गोष्ट पाहिली, डॉबरमॅनचा आवाज, कुत्र्याचा आवाज यायला लागतो अचानक. हे याच सीझन मध्ये मी बघितलं, म्हणजे जबरदस्त जोरात होता त्या कुत्र्याचा आवाज. आणि तो खूप जास्त कोंबडा आरवतोय पण कोणी त्याला सिरियसच घेत नाहीये, त्यावेळेस तो आवाज येतो. याच्या आधी पण एक दोन सीझन मध्ये बहुतेक बिग झालंय बॉसला असं काही. म्हणतो नाही नाही कोंबडा ठीक आहे, कोंबडा खूप वेळ आवाज करत राहून तोपर्यंत सगळे उठवता बी त्याला, पण इथं कोंबडा आवाज करत होता तरी कॅप्टन पण प्राजक्ता पण त्याच्यापर्यंत गेली नाही आणि ती कोणी त्याला उठवलं नाही. क्या ही बोल सकते अभी उसको, बिरबल को, चतुर बिरबल. त्यानंतर म्हणजे हे तो डॅन्यू प्रॉपर्टीचं दाखवलं, तुला आठवत असेल मागच्या हिंदी बिग बॉस जो आता झाला हो, हो. त्यामध्ये जसा अमाल करत अमाल होता मलिकने नावावर त्यांनी केलेला होता नावावर डॅनी केलेलं होतं. प्रॉपर्टीज, तसं याने आता Same प्रॉपर्टीज आता नावावर Daniel केलेल्या आहे. Properties. त्यानंतर ज्याने सेम मालकाला सखा घ्यायला येणार आहेत. म्हणजे डॅन्यूच्या मालकाला पण मला विचारायचं आहे की तुम्ही किती किती जमीन घेऊन ठेवली दुबईमध्ये. बहुतेक तेच फ्लॅट विकलेले गेलेले नाही असं मला वाटतंय. नाही, मी तर ऍड पाहिलं होतं शाहरुख डॅन्यू. हा, डॅन्यू बाय शाहरुख, गेलेला नाही आणि वाटतं असं तो वाटतं मला. फर्स्ट डे सोल्ड आउट होता असं काहीतरी ऐकलं होतं मी. ऐकलं होतं ना, आपण बघायला थोडी गेलो होतो. आपण ह्या वर्षी दुबईला जाऊ आणि बघू ते विकलं गेले की नाही. नक्कीच नक्कीच मित्रांनो, आपण तुम्ही सपोर्ट दुबईला करा जाऊ. भाऊ. आपण दुबई फिरू, मलेशिया फिरू, पहिले तर भारत फिरू. आता मुद्द्यावर. त्यानंतर प्राजक्ता प्रभूला विचारते की तू काय करतो रे रील मध्ये, की भाऊ म्हणत होते सोनालीला की पहिले तुम्ही त्याच्या रील बघा त्यानंतर त्याच्यासोबत रील बनवा. नाही, सोनाली काढेल त्यांच्यासोबत रील. तर हा, मग प्रभू म्हणतो की मुलींसोबत रील बनवतो. मग प्राजक्ता विचारते कशा रील बनवतो, असंच रील बनवतो म्हणे. आणि काय बोलतो की मी म्हणतो की ए जानू, मी तुला तंबाखूच्या पुडीसारखा जपेन पण तूच मला चुना नको लावून जाऊ. ती शायराना अंदाज असतो त्याचा. जबरदस्त. तंबाखूच्या पुडीसारखं जपीन मी तुला, फक्त राणी चुना लावून जाऊ. त्यानंतर परत काय किस्सा सांगतो प्रभू की हा, त्याच्या फ्लाईटचा किस्सा सांगतो. तो फ्लाईट मध्ये गेलेला असतो आणि वॉशरूम मध्ये जातो, बाथरूम मध्ये जातो आणि तिथं पाणीच येत नाही म्हणतो. तो तिथल्या बाया ज्या असतात त्यांना बोलवतो. म्हणजे तो एवढा डेंजर आहे ना, त्याच्या याच्यात पण बाया त्याला इन्क्लूड करायच्या होत्या, तर त्या बाया त्याला चालू करून देतात वाटतं पाणी. नाही, त्या बोलतात की तिथे टिश्यू पेपर ठेवलाय. आता टिश्यू पेपर म्हणजे टॉयलेट पेपर. हो. त्यानंतर तो सांगतो ते की वाटतं की फ्लाईट मध्ये पाणी नसतं. आता त्या प्रभू दादा त्या तुला मध्ये येऊन थोडी ना दाखवतील की हे बघा सर इथे पाण्याचा नळ आहे. दुसरा किस्सा तर आहे. दुसऱ्या किस्स्यामध्ये काय झालं, तो फ्लाईटचा किस्सा सांगतो की आम्हाला ते सॅनिटायझर दिलेलं होतं हात वॉश करायला, आणि मी पाव सोबत खाऊन घेतलं म्हणे. आणि खाऊन घेतल्यानंतर याला दुसऱ्यांनी सांगितलं की ते हँड वॉश होतं. नाही, ते सर्वांच्या याच्यात पडलेला होता तो ट्रे मध्ये. तर हा त्यांना म्हणतो की तुम्ही खाल्लेलं आणि ते मला द्या म्हणे. ते सांगतात की अरे त्या हात म्हणजे किती प्रभू, म्हणजे तू लोकांना किती चुत्या समजतो. म्हणजे आम्ही पागल आहे का? तू फ्लाईट मध्ये जातोय आणि तुझ्या सोबतचे लोक कुठे गेले, ते तुझ्या नंतर बाथरूमला गेले का? काय प्रभू या, म्हणजे जबरदस्त.
त्यानंतर जे आहे आपण बघतो की जो असंच आहे आपण भेटत राहू, असंच तुम्ही येत राहा भाऊच्या संकेत भाऊच्या चॅनलवर. हो थांबा 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 शेवट तर करू दे पागल. तर शेवटी मित्रांनो बिग बॉसचा आवाज येतो. बिग बॉस सगळ्यांची तारीफ करतात, सगळ्यांनी कपडे खूप छान छान घातले जातात, सगळ्यांची तारीफ करतात आणि मग बिग बॉस अनाऊन्स करतात की आपल्याकडे खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि आपली जे आवाज होतो ट्रकचा. आणि राशनची जी आपली ट्रक होती तिचा ऍक्सिडेंट झालाय आणि खूप लोकांनी ट्रक लुटून नेलाय. घराचं राशन गेलंय गायब होऊन, काहीतरी काहीतरी बिग बॉस सांगतात. आणि मग तर आता बघूया एपिसोड आपण 10 येत राहा, मस्त मजा करत राहा, आता हसत पुढच्या राहा. एपिसोड मध्ये बघूया आपण काय होतं. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब. करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.